नमस्कार, मी भाऊ जोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या विषयाचं शीर्षक वाचलं तर तुम्हाला त्यातला आशय अंदाज आलेला असेल त्या आशयाचा, पण तो आशय उलगडून सांगणं आवश्यक आहे. कारण शीर्षकामध्ये गंमत असावी लागते. शीर्षक हे मी जेव्हा मराठामध्ये पत्रकारिता शिकलो 50 वर्षापूर्वी, तेव्हा माझे जे ज्येष्ठ होते आणि आचार्य अत्रे यांच्या तालमीत तयार झालेले जे अनेक ज्येष्ठ पत्रकार जे होते, त्यांनी मला शीर्षकाची गंमत सांगितली होती की शीर्षकामुळे श्रोता वाचक आकर्षित झाला पाहिजे, पण त्याला नेमका आशय समजला नाही पाहिजे, विषय समजला चालेल, आशय समजला नाही पाहिजे, आणि त्याचं कुतूहल शीर्षकातून जागृत झालं पाहिजे. तेव्हा आजचा जो विषय मी तुमच्यासमोर मांडतो आहे त्याचं शीर्षक बघितलं तर मला खात्री आहे की तुम्हाला त्या शीर्षकातली गंमत कळली असेल, कुतूहल जागं झालं असेल, पण नेमकं भाऊंना काय म्हणायचं आहे असा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल. शरद पवार हे अचानक दिल्लीला पोहोचले, त्याची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जून रोजी साजरा झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचेच एक लढवय्ये नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं एक पत्र माध्यमात व्हायरल झालं, गाजायला लागलं. आणि ते पत्र माध्यमामध्ये गाजत असताना सकाळपासून दुपारी अचानक बातमी दुसरी आली की शरद पवार दिल्लीला पोहोचले. म्हणजे अनिल देशमुख यांच्यावर जे बालंट आलं होतं तेव्हा शरद पवार दिल्लीत होते आणि अनिल देशमुख हे कसे निर्दोष आहेत, त्यांच्यावरचे आरोप कसे खोटे आहेत, याचा खुलासा करण्यासाठी पवारसाहेबांनी 2 पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. त्यानंतर आता परत पवारसाहेब दिल्लीत पोहोचलेत आणि परत एकदा त्यानंतरची पत्रकार परिषद दिल्लीतली पवारसाहेबांनी घेतली. कारण पवारसाहेबांच्या घरी ही बैठक कुठची होती ती झाली. पवारसाहेब दिल्लीला पोहोचले आणि लगेच दुसरी बातमी अशी आली काल की प्रशांत किशोर पवारसाहेबांना भेटला. म्हणजे प्रताप सरनाईकांचं पत्र की बाबा भाजपशी जुळवून घ्या. पवारसाहेब दिल्लीला पोहोचले, तिथे परत एकदा प्रशांत किशोर त्यांना भेटला आणि प्रशांत किशोर याची भेट झाल्यानंतर पवारसाहेबांनी दिल्लीमध्ये विरोधी पक्षांची बैठक बोलावली असं आलं. पण त्यामध्ये काँग्रेसचं नाव नव्हतं. वास्तविक पवार किंवा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा UPAमध्ये आहे आणि UPAच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. त्या जागी पवारसाहेबांना अध्यक्ष करावं ही मागणी शिवसेनेचे प्रवक्ते सातत्याने करत आलेले आहेत आणि त्यावरून काँग्रेस डिवचली गेली आणि काँग्रेस संतप्त देखील झालेली आहे. यात काय नवीन नाही आहे. पण असं असताना या पार्श्वभूमीवर जेव्हा अचानक पवारसाहेब दिल्लीला पोहोचतात आणि विरोधी पक्षांची बैठक बोलवतात आणि बातमी काय होती लक्षात घ्या, 15 विरोधी पक्ष पवारसाहेबांच्या बैठकीला येणार आहेत. हा गाजावाजा जवळजवळ 20-25 तास चालला, 24 तास चालला. आणि जेव्हा प्रत्यक्ष बैठक झाली मंगळवारी, तेव्हा त्यात कोण कोण आलेले दिसले तुम्ही. आणि मला याची गंमत वाटते की आमच्या सगळ्या मराठी माध्यमामध्ये 15 पक्षांची बैठक पवारसाहेबांनी घेतली. पक्ष आणि अपक्ष यातला फरक कळतो का या लोकांना? जावेद अख्तर हे नेमक्या कुठल्या पक्षाचे आहेत? कधीतरी सांगा याचा अर्थ. जावेद अख्तर किंवा आशुतोष नावाचा पत्रकार येणार होता म्हणे, कोणीतरी एक निवडणूक आयुक्त येणार होते, कोणीतरी एक वकील येणार होते. म्हणजे जी नावं त्या निमित्ताने ऐकायला मिळाली त्यामध्ये 15 पक्ष जेव्हा म्हणता तुम्ही तेव्हा ते पक्ष कुठले होते? यशवंत सिन्हा
यशवंत सिन्हा हे नेमके कुठल्या पक्षात आहेत? आणि आता तर सांगण्यात येतं की पवारसाहेबांच्या घरी बैठक असली तरी ती यशवंत सिन्हा यांचा जो राष्ट्रमंच नावाचा एक संघटना आहे किंवा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यातर्फे ही बैठक योजण्यात आलेली होती. म्हणजे शरद पवारांनी बैठक बोलवलीच नव्हती, कारण शरद पवार राष्ट्रमंच या संघटनेचे किंवा संस्थेचे कोणी पदाधिकारी आहेत हे माझ्या तरी ऐकिवात नाही. बरं, पवारसाहेबांचं घर म्हणजे काय सार्वजनिक हॉल आहे का की कोणीतरी तिसरा येऊन तिथे एक बैठक आयोजित करू शकतो? उद्या मला सुद्धा काही पत्रकार संघाची बैठक एखाद्या बोलवायची असेल तर मी पवारसाहेबांच्या सिल्वर ओकमध्ये अशी बैठक आयोजित करू शकतो का? मग दिल्लीच्या पवारांच्या निवासस्थानी यशवंत सिन्हा बैठक कशी काय बोलवतात? हे अजब नाही का? आणि बातमीमध्ये कालपासून चालू असलेल्या बातमीमध्ये एकच घोषा लावलेला होता की पवारसाहेबांनी बैठक बोलवली आहे आणि त्याला 15 विरोधी पक्षांना आमंत्रित केलेलं आहे, पण त्यात काँग्रेसचा समावेश नाही. त्यामध्ये शिवसेनेने काल रात्री उशिरा जाहीर केलं किंवा आम्ही त्या बैठकीत सहभागी होणार नाही, कारण ती विरोधी पक्षांची अधिकृतरित्या बैठक नाही. मग माध्यमं पवारसाहेबांनी 15 पक्षांची बैठक बोलवली हे कशाच्या आधारे सांगत होते? आणि यशवंत सिन्हा हे पवारांच्या घरी बैठक कशी काय बोलवू शकतात? दिल्लीमध्ये अनेक जागा आहेत, तिथेही बैठक बोलावता आली असती. मग याचा अर्थ असा लावायला लागतो की बैठक मुळात पवारसाहेबांनी बोलवली होती, पण त्यामध्ये सगळे पक्ष यायला तयार नाहीत. अगदी आपली लाडकी शिवसेना पण त्यात सहभागी व्हायला तयार नाही. आपलं जुनं सहकारी असलेला काँग्रेस पक्षसुद्धा त्याकडे पाठ फिरवून बसलाय. तेव्हा मग हे घोंगडं कोणाच्या तरी गळ्यात घालायचं म्हणून पवारसाहेबांनी ती बैठक आपल्या नावावरून काढून यशवंत सिन्हा यांच्या नावावर टाकली का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पण माध्यमात तुम्हाला कुठली चर्चा दिसली नाही. कालपासून जो पवारांची बैठक होती ती प्रत्यक्ष बैठक भरायच्या वेळेला ती अचानक यशवंत सिन्हांच्या राष्ट्रमंच या संघटनेतर्फे कशी झाली? बरं, त्यात कोण पक्ष होते? माजिद मेनन नावाचे नेते त्यात हजर होते. ते कुठल्या पक्षाचे आहेत? तर ते राष्ट्रवादीचेच राज्यसभा सदस्य आहेत. वंदना चव्हाण ह्या पुण्याच्या माजी महापौर राज्यसभेच्या सदस्य आहेत. त्यांचा पक्ष कुठला? तर त्यांचा पक्ष राष्ट्रवादी आहे. सुनील तटकरे पण असल्याचं मला ऐकायला मिळालं. सुप्रिया सुळे हे सगळे कुठल्या पक्षाचे आहेत? जरा त्याचाही खुलासा केला पाहिजे. 15 पक्षांची बैठक जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा मग त्यात उपस्थित असलेले या पक्षाचा हा, त्या पक्षाचा तो. यशवंत सिन्हांच्या बाबतीत एक गोष्ट म्हणता येईल, यशवंत सिन्हा हे गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बंगालच्या तृणमूल पक्षात सहभागी झालेले आहेत आणि ममता बॅनर्जींनी त्यांना तृणमूलचं उपाध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे. त्यामुळे या बैठकीत तृणमूल काँग्रेस हजर होती हे नक्की म्हणता येईल. पण ज्यांची राष्ट्रीय राजकारणामध्ये सतत काही दखल घेतली जाते किंवा ज्यांचा उल्लेख होतो असे अगदी काँग्रेस सोडून द्या, शिवसेना सोडून द्या, बिजू जनता दल या पक्षाचं कोणी हजर होतं का? चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीचं कोणी होतं का? लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचा कोणी तिथे हजर होता का? अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा कोणी हजर होता का? मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचा कोणी होता का? द्रमुक तमिळनाडूचा मोठा पक्ष आहे त्याचं कोणी होतं का? तेलुगू देसमचा कोणी होता का? आणखीन एक मोठा पक्ष नेता होता त्याचं नाव पी सी चाको हे गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी
काँग्रेसचे नेते होते, काँग्रेसमधून अनेकदा संसदेत निवडून गेलेत, केरळ विधानसभेत निवडून गेलेत, मला वाटते काही काळ मंत्री होते. पण काँग्रेसचा राजीनामा विधानसभेपूर्वी दिल्यानंतर तेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेत आणि आता ते केरळच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. मग त्यांचा पक्ष कुठे धरायचा? त्या 15 पक्षांची जी बैठक पवारसाहेबांनी बोलवली असा डंका पिटला गेला. त्या पवारसाहेबांनी बोलवलेल्या बैठकीत 15 पक्ष कुठले कुठले होते ते तरी सांगायचे ना. हां, मग काय इतर ढोबळ नावं बरीच आहेत, ती कधी आपण अनेक नावं ऐकलेलीच नाहीत. जावेद अख्तर असतील किंवा अशी जी नावं आहेत की KTS तुलसी म्हणून एक नाव सांगितलं, पण ते आले होते की नाही ती बघायला मिळालं नाही. आम आदमी पार्टीचे कोण संजय सिंग येणार होते. तर हा जो प्रकार आहे तो प्रकार जर आपण लक्षात घेतला तर मग असा विचार करावा लागतो की 15 पक्ष कुठले गोळा केले पवारसाहेबांनी, की बोलवलं तर सगळ्या पक्षांना, पण कोणीच पक्ष तिथे अधिकृतरित्या यायला तयार नाही. किंवा अगदी आजकालच्या मराठी पत्रकारितेनुसार नेहमीचा शब्द वापरायचा तर पवारसाहेबांनी बोलवलेल्या सभेचा, बैठकीचा फज्जा उडाला तेव्हा मग ती राष्ट्रमंचतर्फे बोलवलेली बैठक असा खुलासा करण्यात आला आहे का? तर मला तसं वाटत नाही. कारण कुठल्याही चॅनेलवर असं सांगण्यात आलं नाही. 15 पक्ष शेवटपर्यंत सांगितलं जात होतं. मात्र त्या पक्षाचे कोण कोण कुठल्या कुठल्या पक्षाचे होते त्याचा कुठला खुलासा नाही. आणि इथेच तर सगळी गंमत आहे मित्रांनो, इथेच तर सगळी गंमत आहे. महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारण यांचा जो गुंता आहे त्यामध्ये अचानक जी शिवसेनाने भाजपशी जुळवून घ्यावं यासाठीची चर्चा सुरू झाली, त्याला काय तो काटछळ द्यायचा किंवा त्याला स्टॉप करायचं, थांबवायचं असेल तर ब्रेक लावायचा असेल तर त्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज करण्यात आली की पवारसाहेबांनी दिल्लीमध्ये 15 विरोधी पक्षांची बैठक बोलवली आणि त्यातून काँग्रेसला वगळलं, पण शिवसेनेनं तर स्वतःलाच वगळून घेतलं. मग असा प्रश्न पडतो की ही बैठक मुळात ह्याचं आयोजन कशासाठी होतं? हां, ठीक आहे, त्याच्यात येणारे सगळेच्या सगळे एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की ते सगळेच्या सगळे मोदी विरोधक किंवा मोदी द्वेष्टे, भाजप द्वेष्टे, संघ द्वेष्टे असं म्हणता येईल. आणि हा सगळा प्रकार हा 2014 पासून चालू आहे. अगदी 2019ची निवडणूक लोकसभेची लागत होती तेव्हा पण तुम्हाला आठवत असेल की ममता बॅनर्जींनी सुद्धा बंगाल कलकत्त्यामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी सगळ्या पक्षांना एकत्र बोलवलेलं होतं आणि सगळे हात वर करून उभे होते. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2018मध्ये जेव्हा भाजपला सत्तेबाहेर बसवण्याचं राजकारण झालं आणि कुमारस्वामी यांचा शपथविधी झाला तेव्हाही सगळे हात वर करून उभे होते. अगदी मायावती आणि सोनिया गांधी एकमेकाच्या बाजूला उभ्या होत्या आणि एकमेकाला हात वर करून उभ्या होत्या. सोनिया गांधींच्या दुसऱ्या बाजूला शरद पवार उभे होते, पण शरद पवारांचा हात धरून वर सोनिया गांधींनी केला नाही किंवा पवारांनी सुद्धा तो हात असा धरून ठेवला होता आणि सोनिया गांधींनी असा धरून ठेवला होता, आठवतं तुम्हाला? पण बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी जी सर्वपक्षीय मेळावा योजला त्याला काँग्रेसतर्फे कोणी गेला नव्हता. या सगळ्यापासून डावेही दूर. त्यामुळे 15 पक्ष असं जेव्हा म्हणतात तेव्हा मग मला मराठी माध्यमांची कीव करायची वाटते की त्यांना पक्ष आणि अपक्ष यातला काही फरक कळत नाही का? जे काही ह्या पवारसाहेबांच्या घरी बैठकीला हजर होते त्यात एकापेक्षा एक सगळे अपक्षच होते. म्हणजे राष्ट्रवादी सोडून नेमका कुठल्या पक्षाचा कोण हे पण सांगता येत नाही, इतकी भयंकर परिस्थिती होती. खरं तर त्यामध्ये पवारसाहेबांनी अगत्याने शरद यादव यांना बोलवायला पाहिजे होतं. त्यांचा एक लोकतांत्रिक
जनता दल नावाचा एक पक्ष आहे, ते पण हात वर करून 2017-18 पासून आपण बघितलेले होते. अलीकडे शरद यादव कुठे दिसत नाहीत. चंद्राबाबू सगळीकडे असायचे हात वर करून, पण आजकाल चंद्राबाबू कुठे दिसत नाहीत. नाहीतर असा जो काय गोतावळा बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं असायचं, त्यात चंद्राबाबू, शरद यादव हे अगत्याने पुढे असायचे. पण त्यांना देखील आमंत्रण नव्हतं की ते आलेच नाहीत याचं उत्तर नाही. द्रमुकतर्फे कोण होता पत्ता नाही. मग हा सगळा उपद्व्याप अचानक इतक्या प्रकृती नाजूक असताना दिल्लीला पोहोचलेल्या पवारसाहेबांनी का केला असा प्रश्न पडतो. आणि म्हणून मग असं वाटतं की त्यामध्ये दोन शक्यता आहेत. त्याविषयीची जी दुसरी शक्यता आहे त्याच्यावर मी पुढल्या काळात सवडीने एक वेगळा व्हिडिओ करणार आहे. आत्ता नाही बोलणार, पण आत्ता त्याचा संदर्भ देऊन ठेवीन. महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडीमध्ये चलबिचल चालू झालेली आहे किंवा काँग्रेस जे धमकावतंय आम्ही स्वबळावर लढू, आम्ही स्वबळावर लढू, तेव्हा राष्ट्रीय पातळीवर पण स्वबळाने लढा असं काँग्रेसला सांगण्यासाठी पवारांनी हा उपद्व्याप केला का? आणि केला असेल तर तो आज फसला असं म्हणावं लागतं. कारण त्या बैठकीला कुठल्याही मोठ्या देशात ज्यांचा दखल घेतली जाते असे जे पक्ष आहेत त्यापैकी कोणीही पवारांच्या त्या बैठकीला हजेरी लावलेलं दिसलं नाही. हां, सोनिया गांधींनी बैठक बोलवली तर त्याला निदान 10-12 पक्ष छोटे छोटे का असणार पण हजेरी लावतात. इथे तसा कुठलाही पक्ष किंवा त्याचा नेता पवारांच्या बैठकीकडे फिरकलेला दिसला नाही. पवारांचे जे काही पक्षातले आहेत ते मात्र अगत्याने हजर होते. आणि पवारांच्या पक्षाबाहेर एकूण राजकारणात ज्यांना कोणी विचारतच नाही असेही 7-8 लोक अगत्याने तिथे हजर होते. अन्यथा या लोकांना कोणी, अगदी आम आदमी पार्टी त्यांची मागच्या वेळेला मला आठवतं की लोकसभा निवडणुकीपूर्वी सोनिया गांधींनी जी बैठक बोलवली होती त्याच्यात आम्हाला आमंत्रणच नव्हतं अशी तक्रार केजरीवाल यांनी केली होती, आम आदमी पक्षाने केलेली होती. पण आज जर पवारांच्या बैठकीत आम आदमी पार्टी आली असेल तर त्यांनाही ओवाळून टाकलेलेच म्हणायला पाहिजे. थोडक्यात जे अडगळीत पडलेले लोक आहेत अशा लोकांची एक बैठक पवारसाहेबांनी बोलवली आणि त्याला किती लोक हजर राहिले याला महत्त्व आहे. आणि त्यातून पवारसाहेब सोनिया गांधींना इशारा देताना दिसतात किंवा नाना पटोलेंना इशारा देतात, बाहेर पडायचं तर पडा, स्वबळावर लढायचं तर लढा आणि फक्त महाराष्ट्रात नको, अखिल भारतीय पातळीवर स्वबळाने लढा. दुसरा कुठलाही पक्ष काँग्रेसबरोबर येणार नाही हेच पवारांना सांगायचं. आणि मुख्यमंत्र्यांनी तर शिवसेनेच्या वर्धापनदिनीच सांगून टाकलं की स्वबळाने लढणाऱ्याची भाषा करतात त्यांना लोक जोड्याने मारतील. म्हणजे दोन्ही पक्षांकडून काँग्रेसला व्यवस्थित घरचा आहेर मिळालेला आहे. पण या पलीकडे एक शक्यता आहे, या पलीकडे एक शक्यता आहे. पवारसाहेब काँग्रेसमधून नाराज होऊन बसलेले जे कपिल सिब्बल, आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद असे जे काही नेते आहेत जे आजही शरीराने काँग्रेसमध्ये आहेत, कागदोपत्री काँग्रेसमध्ये आहेत, पण काँग्रेसमध्ये ज्यांनी स्वतःला डिॲक्टिवेट करून घेतले, निष्क्रिय करून घेतलेलं आहे, असे नेते आपल्याकडे येतील अशी हुलकावणी सोनिया गांधींना देण्याचा प्रयत्न या बैठकीतून झालेला आहे का अशी एक शंका मला येते. कारण ही बैठक जाहीर झाली आणि तत्काळ सोनिया गांधींनी सुद्धा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक जाहीर केली आणि तो मग मला असं वाटतं की पवारांना दिलेला प्रतिसाद आहे की जे काँग्रेसमधले नाराज आहेत त्यांनी पवारांच्या बैठकीला जाऊ नये म्हणून सोनिया गांधींनी तात्काळ कार्यकारिणीची बैठक जाहीर केली. पण पवारांचा या बैठकीमागचा हेतू तो सुद्धा असू शकतो. कारण तुम्हाला माहिती आहे PC चाको हे सुद्धा असेच काँग्रेसमधले नाराज
हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. त्याच्या पाठोपाठ केरळमधल्यात काँग्रेसच्या महिला आघाडीच्या ज्या नेत्या होत्या त्यांनीसुद्धा राष्ट्रवादीचा रस्ता धरलेला आहे. पवारांनी ही बैठक घेऊन गुलाम नबी आझाद वगैरे वगैरे जे नेते आहेत काँग्रेसचे त्यांना आमंत्रण दिलं होतं का, ही एक शक्यता असू शकते. आणि KTS तुलसी हे सुद्धा तसे काँग्रेसचेच आहेत. काँग्रेसनेच त्यांना राज्यसभेत नेमलेले खासदार बनवलं होतं आणि ते सतत विविध चॅनेलवर येऊन काँग्रेसचीच बाजू मांडत असतात. अगदी कोर्टामध्ये सुद्धा KTS तुलसी हे नामवंत वकील काँग्रेसचीच वकिली करत असतात. त्यामुळे ते आले असतील तर ते सुद्धा काँग्रेसला कंटाळून राष्ट्रवादीत येण्यासाठी पवारांच्या गळाला लागलेत का, हे पुढच्या काळात आपल्याला बघायला लागेल. आणि त्यामुळे या सगळ्या 15 अपक्षांच्या बैठकीचा हेतू सोनिया गांधींना हुलकावणी देणं एवढाच होता. कदाचित त्याच्याही पलीकडे एक शक्यता असू शकते. त्या शक्यतेचा नुसता उल्लेख मी आत्ता करीन, त्याचं विवेचन मी पुढे सवडीने कधीतरी करीन. महाराष्ट्रात ज्या पद्धतीची महाविकास आघाडी झाली आहे तशी आघाडी अखिल भारतीय पातळीवर होऊ शकणार नाही हे पवार साहेबांना सुद्धा कळतं. पण राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांची जी परिवाराची आघाडी राष्ट्रीय पातळीवर विरोधी राजकारणावर नागोबासारखी फणावर काढून बसलेली आहे, ती हटवण्यासाठी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान जो प्रयास करत आहेत, मोदी आणि शहा त्यांच्याशी समांतर राहून त्यांना पूरक असलेलं राजकारण पवार करू इच्छितात का? मोदींनी घोषणा केली होती काँग्रेस मुक्त भारत. त्याप्रमाणे देशाच्या सत्तेतून मोदींनी काँग्रेस मुक्त राजकारण आणलेलं आहे, सत्तेचं राजकारण. पण विरोधी पक्षसुद्धा काँग्रेस मुक्त करायची त्यांची जी इच्छा आहे त्या दिशेने पवारसाहेबांनी काम सुरू केलं आहे का? की विरोधी पक्षाचं राजकारण जे आज काँग्रेस किंबहुना गांधी परिवार बळकावून बसला आहे, त्या राष्ट्रीय विरोधी राजकारणातून राष्ट्रीय विरोधी राजकारणाला गांधी परिवार मुक्त करण्याची किंवा काँग्रेस मुक्त करण्याची काही चाल पवारसाहेब खेळत आहेत का, अशी एक शक्यता आहे. त्याचं विवेचन मी सवडीने केव्हा तरी करेन. पण आज एवढंच म्हणेन की पवारसाहेबांनी जी बैठक घेतली ती माध्यमांना कळली नाही. ती कोणाची आहे? ती बैठक 15 पक्षांची नव्हती तर 15 अपक्षांची होती. आता अपक्ष आणि पक्ष यातला फरक मराठी पत्रकारांना कळत नसेल तर तो पवारांचा दोष असू शकत नाही. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष असेच राजकारणाच्या गुंतागुंतीचे वेगवेगळे धागेदोरे तुम्हाला उलगडून सांगतो. म्हणूनच प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.